और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो। शिवाजी महाराजांना त्रिवार मानाचा मुजरा करून मी समालोचक राहुल नामदेव चव्हाण, मानकिवली बदलापूर, आज या खरवईच्या ऐतिहासिक क्रीडा नगरीवरती समालोचनाला सुरुवात करतोय। गजर क्रिकेटचा सोहळा आनंदाचा, याची देही याची डोळा, आज जोविलीकरांचा रंगतोय भव्य क्रिकेटचा सोहळा। पाहण्यासाठी आलेल्या उपस्थित सर्व प्रेक्षकांचं मान्यवरांचं या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक मनपूर्वक स्वागत। खूप चांगली स्पर्धा आज दिवस क्रमांक 2। कालच्या दिवसामध्ये एक सामना पेंडिंग जरूर राहिला, बल्ल्याने विरोधात ढवळेपाडा असा सामना पेंडिंग आहे, परंतु आज पुन्हा एकदा दिवस क्रमांक 2 मध्ये आपण आहोत। दोन ताकदवर टीमच्या दरम्यान ही लढत तुम्हाला पाहायला मिळेल। चला सलामी जोडी लवकरात लवकर पाठवा। सुधीर थोडस फास्ट, विश्वनाथने सांगितले थोडस फास्ट। सलामी जोडी मैदानावरती दाखल झाली आहे। महेंद्र ठाणगे आणि त्यांच्या साथीनं तितक्या ताकदीचा बॅटर तुम्हाला पाहायला मिळेल। मैदानावरती दाखल होतोय। 5 ओव्हरची मॅच। बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज दाखल होतोय अभय। गेम ऑन, लेट्स प्ले। दोन्ही टीमला भरपूर सारा शुभेच्छा। पहिलाच बॉल हलक्या हाताने बॉलला ढकलण्याचा प्रयत्न होता, एक सिंगल येथे मिळते। 5 ओव्हरची मॅच आहे, त्यामुळे पॉवर प्लेचे 2 ओव्हर तुम्हाला पार मिळतील आणि पहिल्या बॉलवरती एक चिकी सिंगल एक पडी जाते। एक सिंगल धाव तुम्हाला पार मिळेल। चांगली सुरुवात मैदानाच्या मध्ये
ऑस्ट्रेलियन निर्णय तुम्ही पाहिला. खरं तर टॉस जिंकल्यानंतर लगेच बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला या मॅच मध्ये. राऊंड द विकेट. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, मिड ऑफचा खेळाडू पुढे सरकतोय. विश्वनाथ येथील बॉलवरती एक सिंगल माहिती आहे. 2 धाबा फलकावरती जोडले जातील. शांत सुरुवात तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल या मॅच मध्ये. अभय राऊंड विकेट. अजून एक चांगला फटका ऑन साइडला खेळलाय. डीप मधून रोहित पोहोचलेत आणि अखेर त्यांना हुलकावणी देऊन बॉल बाउंड लाईनच्या बाहेर चौकार. हा चौकार आलाय. पहिल्या 2 बॉलवरती 2 सिंगल, त्यानंतर चौकार ठोकलाय. धावफलक 6 याकड्यावरती तुम्हाला पार मिळेल. दणदणीत सुरुवात झाली आहे टीम जांभळे संघाची या मॅच मध्ये. महेंद्र ठाणगे यांना तुम्ही पाहता आज खरं तर थोडंसं लेट, परंतु थेट तुम्हाला पार मिळेल या मॅच मध्ये खेळत असताना. धावफलकावरती 6 धाबा तुम्हाला पार मिळतील. राऊंड विकेट. ड्राईव्ह केलाय. पुन्हा एकदा चांगला फटका आहे. खेळाडू उपस्थित. एक सिंगल मिळेल. सिंगलच्या 7 आकड्यावरती तुम्हाला पार मिळेल. पहिला बॉल सिंगल आली, दुसऱ्या बॉल वरती सिंगल, तिसऱ्या बॉल वरती चौकार आणि आता पुन्हा एकदा सिंगल. 7 धावा धावफलकावरती जोडले गेल्या. शांत सुरुवात या मॅच मध्ये तुम्हाला पार मिळेल. टीम जांभळे बिगिट करण्याचा प्रयत्न होता, यष्ट्या उद्ध्वस्त केल्या त्याने. अखेर झटका लागतोय पहिला. बॅटिंग करणार असणारा टीम जांभळे संघाला फलंदाज बाद. नवीन फलंदाज मैदानावरती भूषण आता दाखल होते या मॅच मध्ये. महेंद्र ठाणकेला आपण पाहतोय अजूनही मैदानावरती उभा आहे. चांगली बॉलिंग या मॅच मध्ये करतोय अभय चौधरी. बॉलिंग ट्रॅक वरती राऊंड द विकेट न दाखल झालाय. फुलटॉस होता, ऑन साइडला खेळलाय. ड्राईव्ह केलाय. मिड विकेटला डीप मधून खेळाडू पोहोचेल. रोहित बॉलला उचलतोय, फेकतोय. दरम्यान एक धाव एक पडली. दुसरीचा प्रयत्न, 2 धावा इथे एक पडल्या जातील. एसच्या मागे संजय धुळेला तुम्ही पाहताय, जो मात्र यष्टीरक्षकाच्या भूमिकेत तुम्हाला जरूर पार मिळेल. या मॅच मध्ये कमबॅक करण्याचा प्रयत्न केलाय. ओव्हर नंबर 1 चा खेळ तुम्ही पाहताय प्रगती पथावरती असताना. या मॅच मध्ये आतापर्यंत आपण पाहिलं तर पहिलं षटक समाप्त झालं आणि टीमची टोटल जाऊन पोहोचले धावफलकावरती 9 धावा धावफलकावरती जोडल्या जातील. tenniscricket.in च्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह दाखवली जाते. कॉन्ट्रीब्यूट किलाटी या ब्रीद वाक्यासह तुम्ही पाहताय. खरं तर घर बसल्या देखील सर्व प्रेक्षकांना या स्पर्धेचा आनंद घेता येईल. खूप चांगली स्पर्धा. करंजी धुळे यांच्या पिताश्रीच्या नावानं ही स्पर्धा मैदानावरती रंगतीये. स्वर्गीय भगवान धुळे स्मृती चषक या स्पर्धेचा आजचा दिवस क्रमांक 2. आज देखील महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून संघ या मैदानावरती खेळताना दिसतील. रोहित आलेत बॉलिंग ट्रॅक वरती. वडूनवकर विरोधात कडाव. एक मोठा सामना तुम्हाला जरूर पार मिळेल. भिवंडी तालुक्यातील संघ तर त्यांच्या विरोधात कर्जत तालुक्यातील एक ताकदवर संघ शिवशक्ती कडाव. या दोन टीमच्या दरम्यान एक मोठी मॅच रंगताना दिसेल. बॉलिंग ट्रॅक वरती ओव्हर नंबर 2. ड्राईव्ह केला ऑन साइडला. यावेळेस देखील डीप मधून खेळाडू पोहोचतोय. प्रेम धुळे पोहोचलाय. बॉलला उचलून फेक करेल. दरम्यान 2 धाबा एक पडण्याचा प्रयत्न होतोय आणि या 2 धाबा इथे मिळतील. कडाव टीमचे कल्पेश साळुंके यांचं आगमन झाले. विनंती आपण मंचावरती या. आपलं मनपूर्वक स्वागत आहे. कल्पेश आणि विक्रम दोघांना विनंती यायचं आपण.
गुरदस्त या बळ्याला देखील पंच वळतायत. अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाव बाल केली त्यामुळे धावफलक पुढे सरकतो. टीमची टोटल स्कोअरबोर्ड वरती सिंगलच्या साथीने आता पुढे सरकत असताना 12 धावा धावफलकावरती जोडले जातील. ओव्हर नंबर 2 चा खेळ तुम्हाला पार मिळेल प्रगती पथावरती असताना. इथे देखील पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. अपील 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 तर करण्यात आली परंतु पंच आय थिंक सहमत नव्हते. दोन्ही पंच मी म्हणेन एकमेकाकडे पाहत राहिले. डॉट बॉल. गुरदस्त यार होतोय. या वेळेला देखील स्विंग अँड मिस. टप्पा पडल्यानंतर बॉल मात्र थोडंसं वळण घेतोय त्यामुळे यष्टीरक्षकाच्या हातामध्ये बॉल जाऊन विसावलाय. अजून एक डॉट बॉल. रोहित गॅप मध्ये घेण्याचा प्रयत्न होता. पाहिलं होतं पॉइंटला क्षेत्र मोकळे त्या दिशेला फटका घेण्याचा प्रयत्न पूर्णपणे फसला आणि अखेर हा देखील डॉट बॉल. ड्राईव्ह केलाय. इथे देखील बॅटची कडा थडब्यांचा खेळाडू बीट होतोय आणि अखेर दन 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 करत बॉल मागे चाललाय डीप मध्ये. क्रिकेटच्या खेळामध्ये फुटबॉल स्टाईलनं बॉलला अडवण्याचा प्रयत्न आणि अखेर बॉल सीमा पार. चौकार. फुल टॉस बॉल टर्न केला ऑन साइडला. डीप मधून खेळाडू पोहोचतील आणि अखेर हा देखील बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. फुलटॉस होता. टर्न केला ऑन साइडला. पहिला बॉल आक्रमक पवित्र घेतलाय. भूषणच्या बॅट मधून केलंय. भव्य स्वागत. वेलकम टू द ग्राउंड. षटकार. पहिला बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा षटकार आलाय. भूषणच्या बॅटमधून बॉल सीमा पार. अभय चौधरी वरती आक्रमण चढवलाय. ओव्हर नंबर 3 मध्ये तो दाखल झालाय. सेकंड स्पेल मध्ये तुम्हाला पारमेल बॉलर दाखल होतोय आणि अखेर बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 20 मिनिटाचा अवधी प्रत्येक टीमला आपण देतोय त्यामुळे 4 ओव्हर 20 मिनिटाच्या आतमध्ये कंप्लीट करायची याची आपण नोंद घ्यायची. अधिकचा वेळ बिलकुल खर्च करू नका कारण आज देखील थोडेसे सामने उशिराने चालू झाले त्यामुळे विनंती आहे लवकरात लवकर
सामने कव्हर करायचे आहेत. राऊंड द विकेट. अजून एक चांगला फटका, गोल गिरकी घेतली स्कोअर लेगला. बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. सेकंड इन रो भूषणच्या बॅटचा हा दुसरा तडाखा, बॉल सीमा पार, षटकार. धावफलक जाऊन पोहोचलाय टीमची टोटल स्कोरबोर्ड वरती 32-32. 32 धाबा धावफलकावरती जोडल्या जातील. या बात मध्ये तुम्ही पाहताय आक्रमक पवित्रा घेतलाय. 2 ओव्हरच्या अंती 20 धाबा होत्या, आता 2 बॉलवरती अक्षरशः तुटून पडलाय भूषण. त्यामुळे धावफलक तुम्हाला पार मिळेल. 32 धाबा धावफलकावरती जोडल्या जातील. टॉप गिअर वरती बॅटिंग तुम्हाला पार मिळते. जयरमान जांभळे विरुद्ध जयरमान जोबेली बी, या दोन टीमच्या दरम्यान एक ताकदवर मॅच तुम्हाला पार मिळेल. सुधीर धुळे खर तर अप्रतिम त्यांची मेहनत तुम्हाला पार मिळेल. अफाट मेहनत या स्पर्धेमध्ये सुधीरने घेतली आहे, त्यामुळे त्यांचाही नावाचा उल्लेख व्हायला हवा. इथे देखील वाईड यॉर्कर करण्याचा प्रयत्न, लाईन खराब, त्यामुळे अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. क्या बात आहे. जोबेली संघ मैदानावरती जसं उतरतो तसं कॅश प्राइज तुम्हाला नेहमीच पाहायला मिळतात, परंतु यावर्षी या स्पर्धेमध्ये जर जोबेली संघ क्वालिफाय होतोय तो एमडी सरकार मितेजी धुळे यांच्याकडून एकविरा ट्रिप देण्यात येईल आणि अखेर इथे भूषणला परतावं लागेल माघारी फलंदाज बाद. एमडी सरकार खर तर 1 2 3 किंग म्हणून ज्याची ओळख आहे. मितेजी श्रीधर धुळे साहेब यांच्याकडून जर जोबेली संघ या स्पर्धेमध्ये क्वालिफाय होतो तर त्यांना एकविरा ट्रिप देण्यात येईल, याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. कारण जेव्हा जेव्हा जोबेली ब संघ खेळत असतो नेहमीच भरपूर पाठबळ असतं. मितेजी धुळे साहेबांचं बदलापूरचे गोल्डमॅन म्हणून त्यांची ओळख आहे आणि गोल्डमॅनच्या माध्यमातून आपण पाहतोय सातत्याने पारितोषिक तुम्हाला पार मिळतील. आज देखील या स्पर्धेमध्ये जर जोबेली संघ क्वालिफाय होते तर एकविरा ट्रिप. क्या बात आहे. आगरी कोल्यांची कुलस्वामिनी आई एकविरा मातेच्या आशीर्वादाने आपण पाहतोय. खरं तर कालच्या दिवसामध्ये मी म्हणेन मानकिवली गावाची पालखी आई एकविरा मातेची कार्ल्यामध्ये पोहोचली आणि तिथे भाविकांनी दर्शन देखील घेतलं आणि आज तुम्ही पाहताय पुन्हा एकदा संधी निर्माण झाली आहे आता जोबेलीकरांना इथे मात्र एकविरेला पोहोचण्याची. त्यामुळे इथून जर चांगला खेळ झाला या स्पर्धेमध्ये तर 100% तुम्हाला एकविरा मातेचं दर्शन होईल, यात मात्र शंका नाहीये. सुधीर शेठ धुळे यांना तुम्ही पाहताय. खरं तर या स्पर्धेमध्ये त्यांची मेहनत तुम्हाला पार मिळेल. ही स्पर्धा घडवण्यासाठी मी म्हणेन जवळजवळ 1 महिन्यापासून सुधीर मेहनत घेत आहेत, त्यामुळे त्यांचाही नावाचा उल्लेख व्हायला हवा. करण धुळेच्या खांद्याला खांदा लावून सुधीर धुळे खरं तर या स्पर्धेमध्ये उल्लेखनीय कामगिरी त्याची तुम्हाला पार मिळेल. त्याच्या साथीला विश्वनाथ धुळे असतील, ते देखील या स्पर्धेमध्ये भरपूर मेहनत घेत आहेत आणि त्यामुळे त्यांचाही नावाचा उल्लेख व्हायला हवा. ओव्हर नंबर 3चा खेळ तुम्ही पाहताय. 2 षटकार आल्यानंतर 1 वाईट बॉल आला आणि आता कमबॅक. कुशल गुरव यांचा अगमन झाला. विनंती मंचावरती या. राऊंड द विकेट. हा फटका चांगला आहे. इनफिल्डच्या वरना खेळतला एक्स्ट्रा खबरला गॅप मोठा. क्षेत्ररक्षक दूरवरून पोहोचतोय. बॉलला तुम फेक करेल दर्शन होते. 2 धाबा इथे देखील एक पडल्या जातील. कैलासच्या बॅटमधून एक चांगला फटका आपण पाहिलाय, त्यामुळे 2 धाबा इथे रोखू शकत नाहीये. 2 धाब्याच्या साथीने आता धावफलक पुढे सरकत असताना टीमची टोटल स्कोरबोर्ड वरती 35 धाबा जोडल्या जात आहेत या मॅच मध्ये. राऊंड द विकेट अभय चौधरी आडवा बॅटने खेळलाय. यावेळेस देखील मिडॉनला क्लिअर करत असताना बॉल डीप जाईल. एक सिंगल तिथे एक पडी दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न होतोय आणि अखेर या 2 धाबा इथे एक पडल्या जातील. क्या बात आहे. 2 धाब्याच्या साथीनं धावफलक पुढे सरकतोय. टीमची टोटल 34 धाबा 37 धाबा धावफलकावरती जोडले गेल्या. ओव्हर नंबर 3चा खेळ संपन्न झाला. चला पाणी घेऊन जायचंय.
3 ओव्हरचा खेळ आता संपत झालाय. ओव्हर नंबर 4 बॉल ट्रॅक वरती प्रेम. पहिला बॉल चांगला फटका 20 मध्ये क्षेत्ररक्षक दर्शन पोहोचतोय. बॉलला तो फेक करेल. 2 धाबा एक पडण्याचा प्रयत्न आणि अखेर या 2 धाबा इथे मिळतील. 39 धाबा फलकावरती जोडल्या जातील. प्रेम धुळे बॉलिंग ट्रॅक वरती दाखल झाला. पहिल्या बॉल वरती 2 धाबा एक पडल्या गेल्या, त्यामुळे 39 धाबा फलकावरती तुम्हाला पार मिळतील. चांगली सुरुवात या मॅच मध्ये तुम्हाला पार मिळेल. 2 ओव्हरचा खेळ आता शिल्लक या मॅच मध्ये. अजून एक चांगला फटका. मिडो आपला खेळाडू उपस्थित होते, परंतु बॉल उचलण्यामध्ये थोडासा वेळ घेतलाय अभय चौधरीने, त्यामुळे इथून एक सिंगल मिळतीये. सिंगलच्या साथीनं धावफलक आता पुढे सरकत असताना टीमची टोटल 40 धाबा धावफलकावरती जोडल्या जातील. चांगली सुरुवात या मॅच मध्ये तुम्हाला पार मिळेल. धावफलक वेगाने पुढे सरकतोय. गोपणी सारखी बॅट फिरवली आहे. संपर्क नव्हता बॅट आणि बॉलचा. टप्पा पडल्यानंतर भरदा वेगाने बॅटम पॅडच्या मधलं बॉल चाललाय यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉल ची समाप्ती होतीये. चांगली गोलंदाजी करतो या बॅट मध्ये प्रेम धुळे. पहिल्या बॉल वरती दुहेरी, दुसऱ्या बॉल वरती एक सिंगल आणि आता डॉट बॉल. कैलास हा ट्रॅकर बॉल होता. बिगिट करण्याचा प्रयत्न आणि अखेर लाईन खराब. हा बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर पाडण्याचा प्रयत्न पूर्णपणे फसला. खर तर लेग स्टिक पासून थोडासा जास्त चेंडू बाहेर होता. आणि सिंगलच्या साथीने धावफलक पुन्हा एकदा पुढे सरकेल. 41 धाबा. इथे देखील ड्राईव्ह केलाय. ओव्हर नंबर 4 चा खेळ तुम्हाला पार मिळेल. एक सिंगल मिळतीये. सिंगलच्या साथीने धावफलक 42 धाबा धावफलकावरती जोडले गेल्यात. या बाद मध्ये धमाकेदार सुरुवात केली टीम जांभळे संघानं. त्यानंतर आपण पाहतोय बॉल ट्रॅक वरती जोबेली बी टीमचे खेळाडू आपण पाहिले आणि थोडेसे आता धाबा जास्त खर्च झालेत मी म्हणेन या मॅच मध्ये. कारण हे मैदान आपण पाहतोय, या मैदानावरती शेवटच्या बॉलपर्यंत सामने रंगतात. काल देखील आपण ते चित्र पाहिलं आणि कालच्या दिवसातील खरं तर एक सामना पेंडिंग आहे. डवलेपाडा संघ पुढे सरकलाय. त्यांच्या विरोधात तुम्ही पाहिला असाल तर संघ बल्ल्यानी. तर या स्पर्धेमध्ये कमी ओव्हरचे मॅचेस आम्ही खरं तर तिसरा सामना खेळू शकला असता. बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. महेंद्र ठाणगे महेंद्रावरती उभा आहे आणि आता ठणकावून सांगतोय टायगर अभी जिंदा आहे. बॉल सीमा पार. षटकार. खरं तर या स्पर्धेमध्ये कमी ओव्हरची मॅच आम्ही तिसरा सामना काल कव्हर केला असता, परंतु करंदुळेचं आयोजन आहे, त्यामुळे त्यांनी सांगितलंय की भले एक दिवस एक्स्ट्रा आपली टुर्नामेंट गेली तरी चालेल, परंतु सामने आपण कव्हर करू. जास्तीत जास्त षटकांचे सामने कव्हर करायचे, त्यामुळेच की काय कालचा सामना आम्ही पेंडिंग ठेवलाय. षटकाराला धावफलक वेगाने पुढे सरकतोय. टीमची टोटल आता स्कोरबोर्ड वरती वेगाने पुढे सरकेल. 48 धाबा धावफलकावरती जोडले जातील. ओव्हर नंबर 4 चा खेळ प्रगतीपथावरती असताना षटकातील काही चेंडूचा खेळ आता शिल्लक. चांगली फटकेबाजी करतोय या मॅच मध्ये महेंद्र. या वेळेला देखील आडवा बाट घेतलाय. बिडॉनला खेळाडू डीपमधून पोहोचतोय. बॉलला तो फेक करेल. 2 धाबा इथे एक पट जातील. पन्नास धाबा. चार खर तर ओव्हरचा खेळ आता संपन्न झालाय. 4 ओव्हरच्या अंती धावफलक टीमची टोटल 50 धाबा धावफलकावरती जोडल्या जातील. आज खर तर नवीन जर्सी टीम जोवेली बी संघाच्या माध्यमातून तुम्हाला पार मिळेल. आणि खर तर या जर्सीचे पुरस्कार आमचे संचेक धुळे, त्यांच्या साथीनं सागर मस्ते आणि युवराज धुळे जे रील स्टार आहेत, त्यांचंही कौतुक व्हायला हवं. कारण आता नौके खेळाडू असतील,
नक्कीच नौके पुरस्कार ते तुम्हाला बार मिळतील. यंगस्टर खास करून त्यांच्या नावाचा उल्लेख व्हायला हवा, कारण जोविली गाव म्हटलं की क्रिकेटची पंढरी म्हणून त्यांना ओळखलं जातं. आणि मग बांधकाम सभापती मंगेजी विनायक धुळे साहेब असतील, त्यानंतर चेतनजी मनोहर धुळे असतील, चेतनजी गजानन धुळे असतील, मितेजी धुळे असतील, राजेंद्र भगवान धुळे असतील, श्रीधरजी धुळे असतील. नेहमीच क्रिकेटवरती त्यांचं नितांत प्रेम राहिलंय, परंतु आता आपण पाहतोय त्यांच्या मार्गदर्शनाखाली जोविली टीम खेळत असते आणि आता काही ना काही हातभार लाभायचं आहे. त्यामुळे आता यंगस्टर देखील पुढे आले, त्यामुळे संचित धुळे, युवराज धुळे आणि सागर मसने यांच्या नावाचा उल्लेख व्हायला हवा. विश्वनाथ धुळेने 3 बॉल 3 विकेट घेतल्या, तर मितेश दादा धुळे यांच्याकडून 1000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. पहिलाच बॉल यशच्या मागे यशस्वी रक्षक देखील बीट झाला आणि अखेर आम आदमी का हाथ पंजा के साथ 5 धाबा. पाच धाबा इथे मिळतील. डॉट बॉल. चला दोन्ही टीमची कॅप्टन या टॉस साठी कडावा आणि वडूनवकर लवकरात लवकर टॉस साठी या. शपल क्रॉसून खेळण्याचा प्रयत्न होता, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, बॉल बचावले गेले, एक सिंगल तर मारली आणि अखेर बॉल गेलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. त्यामुळे इशारा काय करतील पंच ते देखील आपण पाहणार आहोत. हा चौकार आहे. 5 धाबा इथे मिळतील, कारण डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न पूर्णपणे आता फसलाय, कारण जवळ जवळ मी म्हणेन कैलास पोहोचले होते. त्यामुळे आपण पाहतोय राकेश शिरमाळीनं हा डायरेक्ट इथे थ्रो केलाय. पंच 5 धाबा कसले, एक चौकार आणि वाईड आहे का की बाईज. चला चेक करायचंय. फिल्डिंग रिव्ह्यू इथे घेण्यात आलाय, पोहोचलेत की नाही याची करण्यात येईल. रन आउट साठी आता तिसऱ्या पंचाची मदत घेण्यात आली आहे. हा डॉट बॉलच होता, जर इथे चेंडू गॅदर केला असता तर या धाबा इथे वाचू शकल्या असत्या. नॉट आउट. त्यामुळे इथे या 5 धाबा मिळतील. चला थोडस स्पीडअप करा, अधिकचा वेळ बिलकुल खर्च करू नका. 5 धाबा इथे मात्र एकपट जात आहेत, कारण तुम्ही पाहता एक धाव देखील कंप्लीट झाली, त्यानंतर थ्रो आला, त्यामुळे ओव्हर थ्रोच्या माध्यमातून त्या 4 धाबा आपण ऍड करतोय. धाव फलक बेगारे पुढे सरकत असताना टीमची टोटल फलकावरती तुम्हाला बाल मिळेल 60 धाबा धाव फलकावरती जोडले जातील. षटकातील अजूनही आपण पाहिलं तर 4 बॉलचा खेळ शिल्लक. बॉलिंग ट्रॅक वरती विश्वनाथ च्या विरोधात इथे मात्र धावा खर्च करत असताना रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न होता. दोन्ही बॅटर आता एका एंड वरती आणि अखेर अपघात निश्चित होता. खेळाडू कक्षातून थोडेसे खेळाडू नाराज आहेत, कारण त्यांना माहिती आहे अशा क्षणाला रिव्हर्सचा फटका इथे मात्र लगा तो आबाद नाही तर बरबाद असं म्हटलं जातं. त्यामुळे आता धावा आले त्या मॅच मध्ये 60 धावा बनल्यात. उर्वरित 3 बॉल वरती अजून किती धावा येतील हे देखील आपण पाहणार आहोत. आज व्हॉइस ऑफ महाराष्ट्र ओंकारजी शेट्टी सरांचा आवाज तुम्हाला या स्पर्धेमध्ये ऐकायला मिळेल. भरपूर बिजी शेड्यूल असताना स्पर्धेमध्ये करण धुळेच्या विनंतीला मान देऊन ओमकारजी शेटे जोडले गेलेत. साई सिद्धा वडूनवकर कॅप्टन टॉसला या. मनीष कोर पुरस्कृत हा संघ तुम्हाला पाहायला मिळेल. साई सिद्धा 11 वडूनवकर. कडाव टीमचे कॅप्टन इथे दाखल झालेत. विनंती टीम वडूनवकर टॉस साठी लवकरात लवकर या. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न होता. इथे घडलंय काय, बॉलने गिरकी घेतली, त्यामुळे सिंगल मारली. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न होतोय आणि या 2 धाबा इथे मिळतील. आज जुवेली बस संघ करतोय तरी काय या मॅच मध्ये धावफलक तुम्हाला बाहेर मिळेल.
टीमची टोटल आता या 2 धाब्याच्या साथीनं पुढे सरकत असताना 62 धाबा दाफल कबड्डी जोडल्या जातील. या स्वागत आहे बाईजी धुळे, आरिव महेश धुळे यांचं आगमन झालंय, त्यांचे मनपूर्वक स्वागत. यावं आपण आपलं मनपूर्वक स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. 62 धाबा. फटका हा देखील चांगला आहे, मिड विकेटला खेळलाय, क्षेत्ररक्षक डीप मध्ये पोहोचतील. अभय बॉल लवकर फेक करतायत, 2 धाबा एकवटण्याचा प्रयत्न होतोय आणि अखेर या 2 धाबा इथे एकवटल्या जातील. चांगली धावगती तुम्हाला पाहायला मिळेल. महेंद्र ठाणगे फिटनेस त्यांचा चांगला आहे, त्यामुळे या बातमध्ये धाबा ते उभारतायत. धावत पळत असताना देखील धाबा ते जमा करतायत. 64 धाबा 64 टीमची टोटल तुम्हाला पाहायला मिळेल या मॅच मध्ये. चांगली सुरुवात या मॅच मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. चला अधिकचा वेळ खर्च करू नका, लवकरात लवकर मॅचला सुरुवात करायची आहे. षटकातील आता काही बॉलचा खेळ शिल्लक. शेवटचा बॉल 1 टू गो. विश्वनाथ शेवटचा बॉल राहिलाय, बॉलरच्या नावावरती अपील झाली, पंच सहमत नव्हते. सिंगल इथे मारली आणि अखेर आता सिंगल वरती थांबावं लागेल आणि दुसऱ्या धाब्यासाठी फलंदाज बाद. त्यामुळे आपण पाहतोय इथे 65 धाबा जोडल्या गेल्यात. लेगबाईच्या माध्यमातून एक सिंगल एकवडली. 700 धावांचा टार्गेट. चला टॉस आपण संपन्न करतोय. मी विनंती करेल दोन्ही टीमचे कॅप्टन आपण या. ऋषिकेशजी केणे यांना विनंती करेल आपण या. आर के फिटनेस खरं तर रोहिदाजी केणे यांच्याकडून आपल्याला एक सायकल लाभली आहे या स्पर्धेसाठी, त्यामुळे त्यांचे आपण आभार व्यक्त करू. ऋषिकेशजी केणे यांच्या शुभ हस्ते आपण करतो टॉस. नाणेफेकीचा कौल आपण संपन्न करू. वडू नवगर आणि त्यांच्या विरोधात कडाव. अभि देवगरे यांचा संघ तुम्हाला पाहायला मिळेल, तर दुसऱ्या बाजूला तितक्याच ताकदीचा संघ हैदराबादी खेळतोय. केतन यांचा वडू नवगर. टॉस जिंकला वडू नवगरनं या मॅच मध्ये, त्यामुळे निर्णय घेतला क्षेत्ररक्षक करण्याचा. इन्व्हाइट केलंय बॅटिंग साठी टीम कडाव संघाला. दोन्ही टीम आपली प्रवेश फी आपण जमा करा. त्याशिवाय मैदानाच्या मध्ये आपल्याला जाता येणार नाहीये, याची आपण नोंद घ्यायची. दोन्ही टीम कडाव आणि वडूनवगर. बघा टॉस संपन्न झालाय, परंतु मैदानाच्या आतमध्ये जाण्याच्या आधी आपल्याला प्रवेश फी जमा करायची, अन्यथा 2 धाब्याची पेनल्टी आहे. ज्या टीमची पेनल्टी खरं तर ज्या टीमचे पैसे जमा नसतील त्या संघाला 2 धाब्याची पेनल्टी देण्यात येईल. चला टीम जांभळे लवकरात लवकर मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हायचं आहे.
सलामी जोडी मैदानावरती दाखल झाली आहे. रोहितच्या साथीला प्रेम. स्वागत आहे अमोल दादा आणि शुभम दादा मस्कर. वेलकम. मॅचला सुरुवात 66 धावांचं टार्गेट या मॅच मध्ये. पहिला बॉल ऑन साइडला बळवलाय. डीपमधून खेळाडू पोहोचतोय, क्षेत्ररक्षक पोहोचतोय आणि अखेर बॉल अडवलाय. 2 धाबे ते भेटतील. सुरुवात चांगली तुम्हाला पाहायला मिळेल या मॅच मध्ये. टीम जोबेली ब त्यांच्या विरोधात तुम्ही पाहताय संघ खेळतोय मैदानावरती जांभळे. दोन्ही संघ आज बजरंग बलीच्या आशीर्वादाने या मैदानावरती उतरले, त्यामुळे या मॅच मध्ये आतापर्यंत चांगला खेळ राहिला टीम जांभळे संघाचा. कारण 65 धावा 5 ओव्हर मध्ये नोंदवल्यात. 66 धावांचं भलं मोठं टार्गेट आता या मॅच मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. कैलास राऊंड द विकेट. या वेळेला देखील वाईड यॉर्कर करण्याचा प्रयत्न होता. टप्पा पडला. भरदा वेगानं बॉल चाललाय सिरक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉल. 66 धावा नोंदवायचे. जोबेली टीमने खरं तर केलेला चुका आपण पाहिल्या. त्या धावा त्यांना मागत पडतील का या मॅच मध्ये. एक्स्ट्राच्या स्वरूपात धावा बहाल केल्या, त्यामुळे या मॅच मध्ये आपण पाहतोय टार्गेट मोठं सेट झालंय. 66 धावा इथून नोंदवायच्या. त्याच अनुषंगाने आता सलामी जोडी दाखल झाली आहे. रोहितच्या साथीने तुम्ही पाहताय प्रेम धुळे मैदानावरती दाखल होतोय. बेगिट मोठा फटका घेतला इनफिल्डच्या वरनं. क्षेत्ररक्षक पाठमोरा बॉल लावण्याचा प्रयत्न करतील, परंतु अखेर बॉल जाईल सीमारेषा पार. रोहित धुळेच्या बॅटमधून चौकार. चांगला फटका रोहितच्या बॅटमधून. रोहित बॅटवर बॅटिंग तुम्हाला पाहायला मिळते, कारण रोहित धुळे म्हटलं की नुकताच जी स्पर्धा पार पडली जर्मन डोके या स्पर्धेमध्ये मालिकेवीराचा किताब त्याने जिंकला. 115 धावा त्या स्पर्धेमध्ये आणि 7 विकेटच्या जोरावरती आपण पाहिला. खरं तर त्या स्पर्धेमध्ये मालिकेवीराची स्पोर्ट्स सायकल त्याने जिंकली. तोच खेळाडू तुम्हाला पाहायला मिळेल. राऊंड द विकेट. अजून एक फटका, हा देखील चांगला आहे. डीप मध्ये खेळाडू मिड विकेटला पोहोचतात. एक सिंगल एक बड्डी. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न होता, पूर्णपणे नकार दिला, त्यामुळे मिळते ती सिंगल. सिंगलच्या साथीला टीमची टोटल आता स्कोरबोर्ड वरती हळवारपणाने पुढे सरकत असताना धावफलक तुम्हाला पाहायला मिळेल. 7 धाबा धावफलकावरती जोडल्या जातील. चांगली सुरुवात दोन्ही संघाची म्हणावी लागेल, कारण एका बाजूला कैलास जो चांगला गोलंदाज आहे, या मॅच मध्ये बॅटिंग त्याने देखील चांगली केली आहे. दुसऱ्या बाजूला प्रेमला तुम्ही पाहताय जो मैदानावरती दाखल झालाय. हार्ड हिटर बॅटर म्हणून ओळख आहे. रिव्हर्स अटेम्प्ट केलाय. वाळ शॉट. महेंद्र धुळे स्टाईल हा फटका तुम्हाला पार मिळेल. रिव्हर्सचा फटका लागतोय टीम जांभळे संघाला. झटका. बॉल सीमा पार. षटकार. जसा षटकार आला ना, तसा सुधीर धुळेची देखील 32 इंची छाती आता 36 इंची झाली. क्या बात है. धावफलक वेगाने पुढे सरकेल. आयोजन आणि नियोजनाचा बादशाह आहे सुधीर धुळे. ही स्पर्धा त्याच्या छोट्याशा खांद्यावरती मोठी जिम्मेदारी आहे या स्पर्धेची. षटकाराला टॅप करण्याचा प्रयत्न. अंडर बॉक्स स्टाईलने फटका घेतलाय. मिडॉनला बॉल ट्रॅव्हल होईल. डीपमधून खेळाडू पोहोचतोय. एक सिंगल तिथे मिळाली आणि सिंगलच्या जोरावरती आता धावफलक देखील पुढे सरकतोय. टीमची टोटल स्कोरबोर्ड वरती तुम्हाला पाहायला मिळेल 14 धाबा धावफलकावरती जोडल्या जातील. एक ओव्हरचा खेळ संपन्न झाला. रिव्हर्सचा फटका आपण पाहिला. लांब लचक दूर पल्ल्याचा डीप बॅकवर्ड पॉइंट डिझाईनच्या बाहेर तो षटकार ठोकला. 14 धाबा धावफलकावरती जोडल्या जातील. चला स्पीड अप करा. टायमर ऑन आहे, त्यामुळे अधिकचा वेळ खर्च करू नका. 67 धाबा इथून मात्र चेस करायचे आहेत. पहिल्या ओव्हरच्या अंती आपण पाहिले. आता 14 धाबा धावफलकावरती जोडले गेले, त्यामुळे अजूनही या मॅच मध्ये आपण पाहतोय आता 24 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 52 धावांची गरज आहे. षटक क्रमांक 2 भूषण बॉलिंग ट्रॅक वरती तुम्हाला पार मिळतील. या मॅच मध्ये दाखल झालेत भूषण.
खर तर जोबिली बी म्हटलं की हे सर्व खेळाडू तुम्हाला पार मिळतील. करण धुळे, महेंद्र धुळे, रोशन धुळे यांच्या तालमीतले खेळाडू आहेत, त्यामुळे तसेच फटकेबाजी तुम्हाला पार मिळेल. काय फटका घेतला होता प्रेम धुळेनं, रिवर्सचा फटका, तिथे षटकार वसूल केलाय. धावफलक 14 धाबा, पहिल्या ओव्हरच्या अंती तुम्हाला पार मिळतील. बॉल ट्रॅक वरती भूषण रायटर मोर द विकेट. गोपडी सारखी बॅट फिरवली आहे, पुन्हा एकदा हेलिकॉप्टर उडवायचं होतं, प्रॉपर बॅट वरती नाहीये, कव्हरला फटका तुम्हाला पार मिळेल. आणि अखेर या दोन धाबा इथे एकवटल्या जातील. जो बॉल मात्र गोळीच्या वेगाने निघाला होता तो आता स्टॉप झालाय, त्यामुळे दोन धाबा जोबरी टीमला भेटतील. दोन धाब्याचं नुकसान झालंय असं म्हणावं लागेल या मॅच मध्ये, कारण क्षेत्ररक्षक वेगाने पोहोचलाय, त्याने बॉलला अडवलंय, त्यामुळे दोन धाब्याच्या साथीनं टीमची टोटल 16 आकड्यावरती तुम्हाला पार मिळेल. चांगली सुरुवात या मॅच मध्ये करत असताना प्रेम धुळे, त्याच्या साथीनं तुम्ही पाहताय हैदराबादची रोहित धुळे दाखल झाले. या मॅच मध्ये कमबॅक काय ते दाखवून दिले भूषणनं. रिबस पुन्हा एकदा अजून एक देखणा फटका तुम्हाला पार मिळेल. क्रिकेटचा क्लास तुम्हाला पार मिळतोय. फॉर्म इज टेम्पररी बट क्लास इज परमनंट. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर डीप बॅकवर्ड पॉइंट, सीमारेषा पार. प्रेम धुळेचा हा तडाखा षटकार. प्रेम धुळेची तुम्हाला पार मिळेल. यंगस्टर खेळाडू मैदानावरती दाखल झाला आणि या मॅच मध्ये टार्गेट मोठं आहे. त्याच प्रकारची फलंदाजी तुम्हाला पार मिळतीये. सलग द्रिबचे दोन फटके आपण पाहिलेत. अजून एक चांगला फटका, हा देखील जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. दे धमाका षटकार. फलकावरती जोडल्या जातील एमडी ग्रुप. आपण पाहतोय मितेजी धुळे यांच्याकडून देखील भरपूर साऱ्या शुभेच्छा आहेत आणि आता त्यांचं संगीत तुम्हाला ऐकायला मिळेल. या मॅच मध्ये आपण पाहतोय 600 धाबा जोडल्यात. बॅटिंग करत असताना टीम जांभळे संघाच्या माध्यमातून परंतु या मॅच मध्ये प्रेम धुळे सांगतोय का सोचत आहे नाही लोटेंगे. अजून एक रिवर्स आला तर 500 रुपयात. एक्वा वॉटर्स कडून 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. रिवर्सचा फटका, अजून एक षटकार आला तर 500 रुपयाचा कॅश प्राइज देण्यात येईल. का बॅटिंग करतोय अनिरुद्ध चौधरी यांच्याकडून ते कॅश प्राइज देण्यात येईल. 6 बॉल 22 धावांवरती बॅटिंग करतोय प्रेम धुळे. राईट मोर द विकेट. आधी प्रेम आणि आता आपण पाहतोय रोहित च्या बॅट मधून बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. फाईन लेगला ठोकलाय षटकार. अजून एक फटका चांगला पार मिळतोय, त्यामुळे बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार वसूल केलाय. गोपडी सारखी बॅट फिरवली, ऑन साइडला बळवलाय. गॅप मध्ये खेळायचा प्रयत्न, डीपमधून क्षेत्ररक्षक आपण पाहतोय लॉंग ऑनच्या क्षेत्रामध्ये पोहोचले, त्यामुळे 2 धावा मिळतात. तिसरीचा प्रयत्न होतोय आणि अखेर ही तिसरी धाव देखील कंप्लीट इथे झाली आहे. त्यामुळे 3 धावा आता मिळतील. छोट्या छोट्या चुका तुम्हाला भागात पडतील या शंकात नाहीये. धावफलक 38, 38 धावा धावफलकावरती जोडल्या जातील. या मॅच मध्ये आपण पाहतोय अजूनही 18 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि 28 धाब्याची गरज आहे. 18 बॉल 28 धाबा इथून चेस करावं लागतील. 2 ओव्हरच्या अंती 38 बनल्यात. या ओव्हर मध्ये 24 धाबा आपण पाहिल्यात. चला पाण्याची मागणी केली जाते, त्यामुळे लवकरात लवकर पाणी घेऊन जायचंय. चला थांबायचंय, तिसऱ्या ओव्हर नंतर पाणी मिळेल.
गरज होती, त्यामुळे आपण पाहतो इथे पाणी पोहोचवलंय. 18 बॉल 28 धाब्याची गरज या मॅच मध्ये. सलामी जोडी मैदानावरती दाखल झाली आहे. का बॅटिंग करतायत रोहित धुळेच्या साथीने तुम्ही पाहताय. प्रेम धुळे आज मैदानावरती चमकला या मॅच मध्ये. अप्रतिम बॅटिंग आपण पाहिली आहे. महेंद्र ठाण गेला तुम्ही पाहताय. बॉलिंग ट्रॅक वरती दाखल झालाय. जांभळे म्हटलं की मातीतला खेळ, कबड्डी या खेळावरती त्यांचं नितांत प्रेम आहे, परंतु क्रिकेट या खेळावरती देखील तितकंच प्रेम तुम्हाला पाहायला मिळेल. त्यामुळेच की काय मोठमोठ्या स्पर्धेमध्ये जांभळे सगळे खेळत असतो आणि आज देखील या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय आतापर्यंत चांगला क्रिकेट जांभळे संघ तुम्हाला पाहायला मिळेल. त्यांची स्पर्धा एक झाली आहे, त्या स्पर्धेमध्ये चांगला क्रिकेट सर्वच टीमने दाखवलाय. पहिला बॉल ड्राईव्ह केलाय, ऑन साइडला घेतलाय, लॉंग ऑनला खेळाडू पोहोचले. एक सिंगल बेल. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न करतायत, अखेर बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धाबा. बॉलचा खेळ आता शिल्लक आहे मॅच मध्ये. अजूनही 24 धाबाची गरज आहे. 18 मध्ये 28 ची गरज होती. पहिल्या बॉल वरती चौकार वसूल करतोय रोहितच्या बॅटमधून. हा चौकार तुम्ही पाहिलाय, त्यामुळे आता पुन्हा एकदा बॅटर सज्ज होतोय. बिग हिट ऑन साइडला, मिड विकेटला वाऱ्याशी वार्तालाप करत असताना बॉल जाईल हवा के साथ साथ. घटा के संग संग बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. दंग षटकार. सव्वीस धावा. वैयक्तिक बॅटिंग करतो रोहितचा खेळ आपला असेल तर टाळा व्हायला हरकत नाहीये. या स्पर्धेमध्ये दोन्ही बॅटर आपण पाहता यंगस्टर खेळाडू मैदानावरती त्यांचा खेळ तुम्हाला पाहायला मिळेल. टॉप गिअर वरती बॅटिंग सध्या घडीला सुरू आहे. फुल टॉस, डीप बॅकवर्ड स्कोर, लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. रोहित देखील सांगतोय जब तक तोडूंगा नहीं तब तक छोडूंगा नहीं. बॉल सीमा पार. षटकार. बॉल 12 धाब्याची गरज या मॅच मध्ये. रोहितच्या बॅटमधून अजून एक षटकार आलाय. धावफलक वगैरे पुढे सरकतोय. 3 बॉल मध्ये आपण पाहिला 16 धाबा वसूल करतोय. बिगिट करण्याचा प्रयत्न, बॅटची घेतली कडा. स्कोरिंगला बॉल ट्रॅव्हल बोल. एक सिंगल बाली आणि सिंगल वरती थांबायला सांगितले प्रेम धुळेने, त्यामुळे इथून धावफलक पुढे सरकतोय. अजूनही 14 बॉलचा खेळ शिल्लक की 11 धाब्याची गरज या मॅच मध्ये. हे 2 बॉल भरपूर महत्वाचे असतील. या 2 बॉल वरती कमीत कमी धाबा इथे रोखण्याचा प्रयत्न होईल. गोरदस्त या खोदून काढण्याचा प्रयत्न होता. फायनल खेळाडू उपस्थित, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न पूर्णपणे थांबवले रोहित, त्यामुळे इथून धाव मिळणार नाहीये. हा फटका चांगला आहे. डीपमधून खेळाडू पोहोचेल. बॉल सीमा पार. चौकार. सुस्वागतम सुस्वागतम. कुळगाव बदलापूर नगर परिषदेचे नगरसेवक बांधकाम सभापती मंगीजी विनायक धुळे साहेबांचा आगमन झाले. विनंती या पण मंचावरती आपलं मनपूर्वक स्वागत आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांच्या माध्यमातून आपल्याला या स्पर्धेसाठी एक बाईक लाभली आहे. त्यांचे मंगीजी विनायक धुळे साहेब यांना विनंती आपण यावं मंचावरती. आपलं मनपूर्वक स्वागत आहे. जोबरी टीमची मॅच सध्या घडीला सुरू आहे, त्यामुळे मंगीजी धुळे साहेबांनी देखील उपस्थिती दाखवली या स्पर्धेमध्ये. खरं तर आपण पाहिलं त्यांच्या माध्यमातून ज्यावेळेस स्पर्धेला सुरुवात झाली त्यावेळेस मात्र दीप प्रज्वलन सोहळा आपण पाहिला. 7 धावांची गरज आहे. मंगीजी विनायक धुळे साहेब यांच्या माध्यमातून
रोहित साठी 1000 रुपयाचा कॅश प्राइज झालाय, कारण बॅटिंग तशी केली आहे या मॅच मध्ये. आणि मी मागेशीच उल्लेख केला, मंगेजी विनायक धुळे साहेब असतील, त्याच्या साथीने सर्व जोरी टीमचे जे पुरस्कर्ते आहेत त्यांच्या माध्यमातून कॅश प्राइज येत असतात. आणि या स्पर्धेमध्ये देखील या मैदानावरती खरं तर मंगेश दादांचं आगमन झालंय आणि त्यांनी सांगितले की 1000 रुपयाचा कॅश प्राइज रोहित धुळेसाठी. क्या बात आहे. या वेळेला देखील 7 धावांची गरज आहे, त्यामुळे ऑन साइडला बॉलला बळवलाय. एक सिंगल तिथे एक पडी जाईल आणि सिंगलच्या साथीने धावफलक आता पुढे सरकत असताना टीमची टोटल 60 धावा धावफलकावरती जोडले गेल्यात. अजूनही 6 धावांची गरज. रिव्हर्स फटका जर आला, षटकार आला तर अनिरुद्ध चौधरी यांच्याकडून 500 रुपये आणि शुभम मस्कर यांच्याकडून देखील 1000 रुपये. क्या बात आहे. रिव्हर्सचा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. ओव्हर नंबर 4 चा खेळ प्रगतीपथावरती तुम्हाला पार मिळेल, त्यामुळे रिव्हर्सचा फटका खेळण्याचा पूर्णपणे प्रयत्न फसला. गुरदस्त यार. अजून एक चांगला फटका फसलाय. क्षेत्ररक्षक कैलास पोहोचतील, झेल स्वीकारला, त्यामुळे इथून प्रेम धुळेला मैदान सोडावं लागतंय. हा पहिला धक्का. फलंदाज सो मच. प्रेम धुळेसाठी एकदा जोरदार टाळ्या. त्याचे रिव्हर्सचे फटके तुम्ही पाहिलेत या मॅच मध्ये. धाबा त्याने देखील खोऱ्याने उडल्या. नवीन बॅटर अभय चौधरी ड्राईव्ह केलाय, खेळाडू उपस्थित आणि अखेर सिंगल धाव एक पडण्याचा प्रयत्न होतोय. बेगार सिंगल धाव इथे एक पडी जाईल. सिंगलच्या साथीने धावफलक आता पुढे सरकतोय. टीमची टोटल 61 61 धावा धावफलकावरती जोडले जातील. 7 बॉल आणि 5 धावाची गरज आहे. मोठा फटका ठोकत असताना सामना फिनिश करणार की इथून या धावा इथून रोखल्या जातील, हे देखील चित्र आपण पाहणार आहोत. आजच्या दिवसातील पहिला सामना मैदानावरती तुम्हाला पार मिळतोय. जांभळी टीमनं खरं तर टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला आणि काप बॅटिंग केली. 65 धावांचं भलं मोठं डोंगर इथे उभं केलंय. बिग हिट. हा फटका तुम्हाला पार मिळेल. ऑन साइडला लॉंग ऑनला जाईल, बाउंड्री लाईनच्या बाहेर. MS धोनी स्टाईलनं नारूनं हा सामना फिनिश केलाय आणि अखेर हा सामना जिंकला टीम जोबिली संघानं. अभिनंदन. तर हार्डलक टीम जांभळे. ऋषिकेश आपण थांबायचं आपल्या शुभ हस्ते देतोय मॅन ऑफ द मॅच ऋषिकेश केणे. रोहित आपण या. 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे मंगेश दादा धुळे यांच्या माध्यमातून. मंगेश दादा धुळे यांच्याकडून 1000 रुपयाचा कॅश प्राइज आहे रोहित साठी. तोच खेळाडू या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. नेक्स्ट मॅच वडूनगर विरोधात कडाव. मॅचला सुरुवात होईल. मायक्रोफोन वरती येतील ओमकारजी शेट्टी सर. धन्यवाद.